नमस्कार. पंचांगवाणीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. येथे आपण दररोज उलगडतो आकाशातील ताऱ्यांचे आणि काळाच्या चक्राचे ते रहस्य जे तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया. वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचे वर्णन केले आहे. ही 27 नक्षत्रांची नावे आणि त्यांचे स्वामी ग्रह खालीलप्रमाणे आहेत. 1. अश्विनी केतू, 2. भरणी शुक्र, 3. कृत्तिका सूर्य, 4. रोहिणी चंद्र, 5. मृगशिरा मंगळ, 6. आर्द्रा राहू, 7. पुनर्वसू गुरु म्हणजे बृहस्पती, 8. पुष्य शनी, 9. अश्लेषा बुध, 10. मघा केतू, 11. पूर्वा फाल्गुनी शुक्र, 12. उत्तरा फाल्गुनी सूर्य, 13. हस्त चंद्र, 14. चित्रा मंगळ, 15. स्वाती राहू, 16. विशाखा गुरु, 17. अनुराधा शनी, 18. ज्येष्ठा बुध, 19. मूळ केतू, 20. पूर्वाषाढा शुक्र, 21. उत्तराषाढा सूर्य, 22. श्रवण चंद्र, 23. धनिष्ठा मंगळ, 24. शतभिषा राहू, 25. पूर्वा भाद्रपद गुरु, 26. उत्तरा भाद्रपद शनी, 27. रेवती बुध. ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना त्यांच्या स्वभाव आणि ऊर्जेनुसार 3 मुख्य गणांमध्ये विभागले गेले आहे. यालाच नक्षत्र गण म्हणतात, जे व्यक्तीचे वर्तन आणि प्रकृती दर्शवतात. 1. देवगण. या नक्षत्रांच्या व्यक्ती शांत, परोपकारी, बुद्धिमान आणि सात्विक मानल्या जातात. नक्षत्र अश्विनी, मृगशिरा, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती. स्वभाव नम्रता, दयाळूपणा आणि धार्मिक कार्यांत रुची. 2. मनुष्यगण. या नक्षत्रांच्या व्यक्ती व्यावहारिक, सामाजिक आणि कष्टाळू असतात. त्या सुख आणि दुःख दोन्ही संतुलितपणे अनुभवतात. नक्षत्र भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद. स्वभाव महत्वाकांक्षी, भावुक आणि कुटुंबाप्रती समर्पित. 3. राक्षसगण. या नक्षत्रांच्या व्यक्ती धाडसी, निर्भेड, स्पष्टवक्ते आणि तीव्र बुद्धिमत्तेच्या असतात. त्या आव्हानांचा सामना करण्यात माहिर असतात. नक्षत्र कृत्तिका, अश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा, शतभिषा. स्वभाव स्वतंत्र विचार, प्रबळ इच्छाशक्ती आणि कधीकधी थोडे कठोर किंवा हट्टी. गंडमूळ नक्षत्र आणि तत्व. गंडमूळ नक्षत्र अश्विनी, अश्लेषा, मघा, ज्येष्ठा, मूळ आणि रेवती यांना गंडमूळ नक्षत्रे म्हणतात. यांचे स्वामी केतू आणि बुध आहेत. नक्षत्र तत्व. ज्याप्रमाणे 12 राशींचे तत्व असतात, तसे 27 नक्षत्रांचेही 4 मुख्य तत्व आहेत. 1. अग्नितत्व, साहस, ऊर्जा आणि नेतृत्वाचे प्रतीक. नक्षत्र कृत्तिका, मघा, मूळ. 2. पृथ्वी तत्व, स्थिरता, संयम आणि व्यावहारिकतेचे प्रतीक. नक्षत्र अश्विनी, भरणी, रोहिणी इत्यादी. 3. वायुतत्व, बुद्धी, संवाद आणि प्रवासाचे प्रतीक. नक्षत्र आर्द्रा, स्वाती, शतभिषा. 4. जलतत्व, भावना, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक. नक्षत्र अश्लेषा, ज्येष्ठा, रेवती. वेळ बलवान आहे आणि नक्षत्रांची चाल न्यारी आहे. आमचा हाच प्रयत्न आहे की पंचांगवाणीच्या माध्यमातून आम्ही हे प्राचीन ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आमच्या या प्रवासाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय श्रीकृष्ण.